तर टॉस जिंकलाय वाकडी संघानं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. नुकतीच जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली होती. रणजित ठाकूरनं 12 बॉलमध्ये 41 धावांची इनिंग साकारली आणि संघाला चित्तथरारक विजय नोंदून दिला होता. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा. एका अतिरिक्त धावेनं मात्र खातं उघडलं जात आहे ते बामणडोंगरी संघाचं. आउटसाईड ऑफ स्टंप बराचसा बाहेर. रमेश पवारचा हा पहिलाच बॉल. एक मुख्य खेळाडू वाकडी संघाचा. यावरचा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केलाय कव्हर पॉइंट रिजनकडे. अतिशय वेगानं मात्र कल्पेश ठाकूरच्या बॅटमधून निघालेला ही सणसणीत चपराक 4 धाव्यांना धावसंख्या जाऊन पोहोचली बाबूशा 5 या आकड्यावर. खूप चांगला फटका पाहायला मिळाला कल्पेश ठाकूरच्या बॅटमधून. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि इथे मात्र कल्पेश ठाकूर पुन्हा एकदा निराश करतोय. रमेश पवार अर्थातच न विकेट मात्र नोंदवले आणि फार मोठी सफलता बामणडोंगरी संघाचा पहिला गडी गारद होतोय. कल्पेश ठाकूर 4 धावा काढून माघारी. खूप तगडी बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. आपण नुकतंच पाहिलं होतं सुरुवातीचे 4 बॅट्समन आऊट झाल्यानंतर बामणडोंगरी संघाचं जिंकणं म्हणजे किती खोलवर फलंदाजी असेल. कारण आघाडीचे सगळे फलंदाज बाद झाले होते. आपण पाहिलं होतं पहिल्यांदा कल्पेश ठाकूर असेल, त्यानंतर तकदीरसुद्धा शून्यावर बाद झाला होता. तदनंतर आलेला भानुदाससुद्धा आपली चमक दाखवू शकला नव्हता आणि त्यानंतर मात्र रणजित ठाकूरने जी बॅटिंग केली ती अफलातून. नवीन बॅट्समन यावेळेस मात्र भानुदास मात्रे. बामणडोंगरी संघाची ओळख 3ऱ्या क्रमांकावर दाखल झाला. डावखुऱ्या हाताचा अतिशय घातक गोलंदाज. समोर रमेश पवार. दोनही लेफ्ट हँडेड बॅट्समन, एका बाजूला बॉलर. अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. जोरदार अपील. अंपायर इशारा करत असताना बॉल पायाला साठून जातोय. खूप चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड लढाई. यावेळचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळवतोय डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी इथे मात्र. आणि दोघांची शरीरयष्टी पाहिली तर दोघंही तुम्हाला अगदी हुबेहूब किंवा बरीचशी समानता या दोनही खेळाडूंमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला रमेश पवार, दुसऱ्या बाजूला भानुदास मात्रे. यावेळचा हा फटका अक्षरशः भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. हीच तर खऱ्या अर्थानं ओळख आहे. भानुदास मात्र आपल्या स्टाईलमध्ये यावेळेस मात्र षटकारानं खातं उघडत असताना खणखणीत प्रहार. मागच्या मॅचमध्ये मात्र चमक दाखवू शकला नव्हता, परंतु या मॅचमध्ये मात्र पहिल्यांदा अगदी सुरुवातीच्या नंबरवर खेळण्यास आलाय आणि आपली बॅटिंगमध्ये असलेलं कौशल्य यावेळेस मात्र दाखवत असताना या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावर. बाद होणारा बॅट्समन आपण पाहिलं होतं कल्पेश ठाकूर, परंतु 2 बॉल निर्धाव काढल्यानंतर आऊच्या गोलंदाजीवर मात्र हल्ला चढवला आहे. नीरज राणावत आणि जय पवार पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. माझ्या समवेत साथी समालोचक सागर मांडवकर, बाबूशा. यावेळचा फटका समोरच्या दिशेमध्ये, क्षेत्र मोकळं, अगदी सरळ येतोय बॉल. एक टप्पा पडल्यानंतर खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते साईड स्क्रीनच्या समोर. तद्वर मात्र घेतलेल्या या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 13 वर. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर द 1 ओव्हर. चांगली सुरुवात म्हणता येईल यावेळेस मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, कारण 4 ओव्हर्सची मॅच आहे आणि याच धावगतीनं जर गेलं तर 50 धावांच्या पुढे बामणडोंगरी संघ निश्चित जाऊ शकतो. परंतु इथे मात्र काहीतरी करावं लागेल ते वाकडी संघाला, कारण सगळेच बॅट्समन एवढे घातक आणि आक्रमक शैलीचे ओळखले जातात बामणडोंगरी संघाचे. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू काढावे लागतील. जास्तीत जास्त तुम्हाला फुलर लेंथ कसे ठेवता येतील हे पाहावं लागेल. जास्तीत जास्त यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू तुम्हाला खेळवावे लागतील, कारण इथे विकेट जरी गेली तरी संघाला काही तसा फरक पडत नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निर्धाव चेंडू, जास्तीत जास्त चौकार षटकार अडवणं, चौकार षटकारांना रोखणं, ह्या गोष्टी जर केल्या वाकडी संघानं तर मी म्हणेन 4 षटकांमध्ये 40-45च्या आसपास रोखता आलं तर खूप चांगली अचिव्हमेंट म्हणता येईल ती वाकडी संघासाठी. वाकडी संघानं सुद्धा पहिल्या राऊंडमध्ये जर पाहिलं तर रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाला पराभूत केलं होतं. खूप बलाढ्य संघ ओळखला जातो उल्वे संघ, त्या संघाला सुद्धा बाहेर काढलं आहे. त्यामुळे मोठा उलटफेर करायचा असेल गावदेवी वाकडी संघाला
तर इथून मात्र चांगल्या गोलंदाजीबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि या नवीन गोलंदाज वाकडी संघाकडून आदित्य मोरेकडे चेंडू दिलाय. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. समोर मात्र तकदीरचा बादशाह तकदीर पाटील आणि भानुदास मात्रे ही जोडी पामंडोंगरी टीमकडून. आदित्य मोरे अतिशय वेगानं वाईट अमूर्त विकेट लेफ्ट केलाय बॉलला. जय पवार यांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. बॉलर सुद्धा यावेळेस मात्र पंचांकडे पाहतोय आणि नाखुश आहे. पंचांच्या या प्रतिक्रियेवर जरूर नाखुश आहे. आदित्य मोरेचा हा वेगवान बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पडून तो बहुधा वाईड लाईनच्या बाहेरून निघून जातो, लाईनच्या बाहेरून. त्यामुळे ऑब्व्हियसली पंचांनी मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. पहिला बॉल वाईट बॉल. 14 धावा यावेळेस मात्र धावफलकावर पाहायला मिळतात. कोरोनाचं सावट आणि त्यामुळे कमी प्रेक्षक संख्या आपल्याला पाहायला मिळते. खास करून जर मैदान पाहिलं तर अगदी लिमिटेड प्रेक्षक आणि बाउन्सर्स आहेत आणि सिक्युरिटी प्रचंड आहे. प्रत्येकाची येताना गेटवरून झाडून चौकशी केली जाते. मास्क आहे, मास्क शिवाय एंट्री दिली जात नाही आहे आणि फक्त संघाचे पाठीराखे जे आहेत, संघाचे खेळाडू आहेत त्यांनाच सोडलं जातं, प्रमुख पाहुण्यांना सोडलं जातं. आणि ही वेळ आणली कोरोनानं. मास्क घालून आज आपल्याला सामने पाहायला मिळतात. अगदी तुरळक प्रेक्षक संख्या अनुभवायला मिळते. नाहीतर किंजल स्पोर्ट्स म्हटली की प्रचंड प्रेक्षक हे समीकरण होऊन बसलं होतं, परंतु या समीकरणाला खीळ घातले या महामारीनं. परंतु हे गरजेचं आहे आणि खास आयोजकांचे मी आभार मानेन ज्या पद्धतीनं ही संपूर्ण यंत्रणा लाभवले, जी संपूर्ण मॅनेजमेंट उभी केले आणि काटेकोरपणे पालन केलं जाते, सॅनिटायझेशन केलं जाते, मास्कशिवाय एंट्री नाही आहे. ह्या गोष्टी ज्या पाहिल्या तर नक्कीच ही स्पर्धासुद्धा प्रेक्षकांची किती काळजी घेते हेच मात्र दिसून येतं. आणि नक्कीच कारण स्पर्धा दरवर्षी होत असतात, परंतु माणसं जपणं फार महत्त्वाचं आहे आणि आरोग्य महत्त्वाचं आहे, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे हेच पाहिले. आणि याच नियमामध्ये आणि याच नियमावलीमध्ये ही शृंखला आज आपल्या भेटीस आले. 9 दिवस चालणारी ही शृंखला आणि त्या शृंखलेमधला पहिला दिवस. यावेळेचा फटका फसला आहे. बॅटची कडा घेऊन बॉल मात्र पाहायला गेलं तर थोडंसं शॉर्ट पॉईंट रिजनकडे उडाला होता तकदीरचा. धाव मात्र मिळते एक. आदित्य मोरे खूप चांगली गोलंदाजी करतोय, कारण पाहायला गेलं तर यंगस्टार आहे, वाकडी संघाचा रायझिंग स्टार आहे आणि असं असताना मात्र खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1.3 ओव्हर्स आणि 15 धावा एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये आदित्य मोरेनं प्रभावित केलं आहे. या यंगस्टारनं खूप चांगली गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर आणि योग्य नियंत्रणावर गोलंदाजी करतोय. हे खास करून वैशिष्ट्य त्यानं जगडून ठेवलं होतं. परंतु समोर आता मात्र भानुदास आहे. भानुदाससाठी 3 क्षेत्ररक्षक आपण डीपमध्ये पाहतोय. ऑन साईड लेग स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे आणि एक वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अकूट टप्प्याचा बॉल भानुदाससाठी हा खूपच बाहेर, आउटसाइड ऑफ स्टंप. ऑब्व्हियसली जय पवार सरांचा इशारा. यावेळेस एक अतिरिक्त रन मिळेल बामणडोंगरी टीमसाठी. या एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. 16 धावा 1.3 षटकांमध्ये. ग्राउंड कॉमेंट्री जी मैदानावर समालोचन आपण ऐकताय ते सागर मांडवकर यांचं आहे. तर लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय अर्थातच मी म्हणजे दीपक पाटील यांचा आवाज. माझ्या समवेत बाबूशा देवीचा पाडा ज्यांनी आज संपूर्ण दिवसभरामध्ये प्रेक्षकांचं फार मनोरंजन केलं आहे. चिंगो चिंगो आणि प्रेक्षक वर्गसुद्धा खुश झाला आहे. त्यांच्या अनोख्या अदा आपण नेहमीच पाहतो, काव्यात्मक बोलणं त्यांचं ऐकतो आणि शेरो शायरीचा बादशाह म्हणून त्यांना संबोधलं जातं. ओव्हर द विकेट आदित्य. अकूट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र हुक केलाय, अक्षरशः भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या बाहेर. बॉल जाईल सीमा पार आणि भानुदासच्या बॅटमधून निघालेला हा घणाघाती प्रहार षटकार. खूप चांगला स्ट्रोक इथे बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता आदित्य मोरेनं. प्रयत्न चांगला होता, परंतु समोर सुद्धा जर आपण पाहिलं तर उंचीसुद्धा भानुदासची माहिती आहे, त्यामुळं बाउन्सर जरी अटेम्प्ट केलं तरी सहज रीतीने तो खेळू शकतो. यावेळचा बॉल मी तर म्हणेन खराब लाईन, लेग स्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न, अगदी पायावर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि सोपं होतं. फक्त 100 फ्लिक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय भानुदासच्या बॅटमधून. अजून एक षटकार.
षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावर. पहिला सुरुवातीला कौतुक केलं होतं या गोलंदाजाचं, थोडासा प्रभावित करत होता, परंतु समोर भानुदास जसा स्ट्राईक एंडला आला तसा कुठेतरी दडपण आदित्यच्या मनामध्ये आज जरूर असेल. कारण आदित्यला सुद्धा माहिती आहे भानुदास एक आक्रमक शैलीचा बॅट्समन आहे आणि या बॅट्समन समोर कशा पद्धतीची गोलंदाजी करावी. यावेळेचा हा बॉल अपील पाहायला मिळतंय, जोरदार अपील पाहायला मिळतंय, परंतु अपील मात्र नाकारले अंपायर्स. बॉल मात्र सांगतात 2 षटकांचा खेळ संपलाय. 14च्या सरासरीनं आतापर्यंत 28 धावा धावफलकावर आल्यात. खूप चांगली धावसंख्या 14ची सरासरी राहिली तर 55-56 पर्यंत जाऊ शकतं ही धावसंख्या. आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर मात्र जिंकणारा संघ टेंबुडे संघाविरुद्ध खेळणार आहे. टेंबुडे संघानं सुरुवातीच्या 2ही लढती जिंकल्यात, त्यामुळं आज सुपर 4मध्ये कोणता संघ जाईल आणि किंजल स्पोर्ट्स क्लब या स्पर्धेमधील पहिला मानकरी कोण असेल, एका ट्रॉफीवर नाव करण्याची संधी कोणाला मिळणार, यासाठी साऱ्यांचीच नजर असेल. या पहिल्या दिवसाकडे तमाम क्रीडा रसिकांची नजर लागते. ठाणे असेल, रायगड असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, संपूर्ण पनवेल उरण तालुक्यातील सगळा प्रेक्षक वर्ग मात्र ज्या स्पर्धेकडे आपुलकीनं पाहत असं. एक मोठी स्पर्धा आज सुरुवातीलाच पाहायला गेलं तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या, कारण मैदान वेगळं आहे. दरवर्षी ही स्पर्धा राजीव गांधी मैदान, आदई सर्कल, नवीन पनवेल या मैदानावर होत असते, परंतु यंदाचा हंगाम, यंदाचा सीझन वेगळा आहे आणि ही स्पर्धा मात्र पिल्लाई कॉलेज, नवीन पनवेल कॉलेजच्या बाजूचं चिकटलेलं ग्राउंड आणि खूप चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळते. ग्रासी ग्राउंड आहे, अगदी मेलबर्न ऑस्ट्रेलियाला आल्यासारखे तुम्हाला फील पाहायला मिळते. इथे लोवर फुल टॉस होतात, तकदीरनं मात्र भिरकावून दिला. बॉल अगदी स्लॉग स्वीपच्या माध्यमातून मिड विकेटच्या बाहेर 6 धावांकरता. षटकारानं धावसंख्या 34 या आकड्यावर 34. खूप चांगला फटका यावेळेस मात्र स्लॉग स्वीप केलं होतं तकदीरनं आणि पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर होता, परंतु पहिल्याच बॉलवर मात्र प्रहार केलं जात आहे. तिसरं षटक आपण पाहतोय गोलंदाज अविनाश पाटील या गोलंदाजाचा, आणि पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर फारच घाबरगुंडी उडते ती गोलंदाजांची, कारण मग पुढचे चेंडू टाकायचे कसे हा मोठा प्रश्न. उंचपुरा गोलंदाज फुल टॉस होता, यावेळेस मात्र पंचांनी दंडित केलं आणि बॉल सुद्धा जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर. अंपायरचा कॉल आलाय, नो बॉलचा वेस्ट हाईट दिला जात आहे. बीमर बॉल कमरेच्या वर डायरेक्ट डिलिव्हरी, यावेळेस मात्र नो बॉलनं दंडित केलंय आणि षटकार म्हणजे 7 धावा मिळतील आणि वॉर्निंग जरूर दिली जाईल ती गोलंदाज अविनाशला, कारण अशा पद्धतीचे चेंडू क्रिकेटमध्ये बिलकुल अलाउड नाही आहेत. आणि पुन्हा एकदा जर बीमर या चेंडूचा वापर केला तरी गोलंदाजी कदाचित इथेच थांबवावी लागेल. त्यामुळे अविनाश जरा जपून, परंतु नेक्स्ट बॉल असतो फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची ही नामी संधी मात्र चालून आले बॅट्समन तकदीरसाठी. धावसंख्या मात्र कमालीचा वेग घेत पुढे चालले. पहिलाच चेंडू टाकला आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर 13 धावा खर्च केल्यात अविनाश पाटीलना. त्यामुळे ही महागडी गोलंदाजी आता मात्र थोडंसं टेन्शन वाढवत आहे गावदेवी वाकडी संघासाठी. गावदेवी वाकडी संघ म्हटला की नक्कीच आम्हाला आठवण येते ती नामदेव शेठ जमदाडे, एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून वाकडी गावामध्ये त्यांची ओळख आहे. ते सुद्धा सामना पाहत असतील तर त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. इथे संघ थोडासा अडचणीत जरूर आहे. अविनाश पाटीलच्या या पहिल्या बॉलवर आलेल्या 13 धावा या पथ्यावर पडल्यात बामणडोंगरी संघाच्या. त्यामुळे बामणडोंगरी संघ हे 50 धावांचा टप्पा सहज ओलांडेल असंच काहीसं चित्र सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तो फ्री हिटचा बॉल तकदीर पाटील खेळण्यासाठी सज्ज होईल. काय करणार फ्री हिटच्या बॉलवर, कारण फ्री हिटच्या बॉलवर क्वचितच बॅट्समनला आउट करण्याची संधी असते, खास करून रनआउट जो लोकप्रिय प्रकार आहे. जर रनआउटच्या रूपामध्ये जास्तीत जास्त आउट होऊ शकतो, अन्यथा फार कठीण होऊन जातो. असे अजून 2-4 प्रकार जरूर आहेत, परंतु ते प्रकार फार क्वचितच घडतात. कारण फ्री हिटचा चेंडू म्हटला तर हँडलिंग द बॉल, जर स्टम्पच्या मधोमध जर बॅट्समननं जर हँडल केला बॉल तर फ्री हिटच्या बॉलवर आउट दिलं जातं. हिटिंग द बॉल टॉईस, जर तुम्ही 2 वेळा बॅटनं चेंडू मारला तर तुम्हाला फ्री हिटच्या बॉलवर आउट दिलं जातं. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, जर फिल्डिंगच्या मधोमध क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा आणला तरीही तुम्ही फ्री हिटच्या बॉलवर आणू शकता, परंतु फ्री हिटवर नाही. परंतु फ्री हिटच्या नंतर मी मात्र हिटिंग फ्री करतच राहणार असंच काहीसं ठणकावून सांगतोय
तकदीर पाटीलच्या बॅटमधून मात्र अविनाश पाटीलवर अजून एक हल्ला, हा तिसरा षटकार या षटकामधला. ते महागडे षटक आतापर्यंत अविनाश पाटीलचं 19 धावा खर्च केल्यात. राऊंड विकेटनं ऑफ स्टंपच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अक्षरशः खोलात पडला. फुलर लेंथ इथे मात्र थोडीशी कल्पकता दाखवली गोलंदाजर असं म्हणूया, कारण अगोदरच स्टान्स घेतला होता तकदीरनं ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळणं, परंतु इथे ब्लॉक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा यशस्वी राहिला आहे. हीच गोलंदाजी अपेक्षित आहे, जेणेकरून समोरच्या संघ पाहिला तर आऊटसारखा फलंदाज आहे, त्यामुळे जर 60 धावांच्या आसपास रोखण्यात यशस्वी ठरला तर फार इंटरेस्टिंग मॅच पाहायला मिळेल. यावेळेस मात्र समोर फटका खेळलाय स्ट्रेट टू द फिल्डर, आणि इथे आता मात्र परतावं लागेल आणि बॅट्समन आऊट होतोय. यावेळेस मात्र तकदीर खूप सुंदर कॅच यावेळेस आऊच्या माध्यमातून, आणि बॅट्समन आऊट. 47 या धावसंख्येवर ही दुसरा गडी गमावतोय तो जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ. राऊंड विकेटनं ऑफस्टोनच्या बाहेर थोडासा फुलर लेन करण्याचा प्रयत्न केला होता, आणि लॉंग ऑनला असलेला क्षेत्ररक्षक रमेशनं मात्र अतिशय चांगली झेल साईड स्क्रीनच्या समोर. 2 विकेट्स जर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर नक्कीच यशस्वी ठरू शकतो, कारण आतापर्यंत 3 षटकाराचा मार खाल्यानंतर सुद्धा विकेट घेणं हे फार गरजेचं असतं, कारण अपयशानंतर यश अपेक्षितच असतं आणि तेच तुम्हाला करावं लागतं. अडचणींना सामना करत करत त्या अडचणींवर मात करत तुम्ही यशस्वी कसं होत आहे हेच तुम्हाला तमाम क्रीडा रसिकांना या खेळामधून दाखवावं लागतं, आणि तोच प्रयत्न अविनाश पाटीलचा राहिला आहे. राऊंड विकेटनं पहिल्या मॅचचा हिरो यावेळेस मात्र रणजित ठाकूर 0वर 0 या धावसंख्येवर बाद होतोय. म्हणजे क्रिकेटमध्ये यश आणि अपयश किती क्षणभंगूर आहे पहा. मागच्या सामन्यामध्ये 12 बॉलमध्ये केलेल्या 41 धावा या सामन्यामध्ये तुम्हाला कामी येऊ शकणार नाही आहेत. या सामन्यामध्ये तो फलंदाज ज्याच्या जीवावर बामणडोंगरी संघ आत्तापर्यंत आहे तो फलंदाज काहीही योगदान न देता तंबूमध्ये परततोय. 47 धावांवर 3 विकेट्स आणि 3 षटकार खाल्यानंतर सुद्धा अविनाश पाटील डगमगला नाही आणि 2 टॉप ऑर्डर बॅट्समनना बाद केलंय. तर हे असतं कमबॅक मित्रांनो, आणि हा कमबॅक पाहायला मिळाला गावदेवी वाकडी संघाकडून. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावर 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 1 षटक बाकी आहे. या षटकामध्ये बरंच काही घडणार आहे, कारण भानुदास मात्रेसारखा हार्ड हिटर बॅट्समन यावेळेस मैदानावर आहे. प्रसाद कडूला आज मात्र बढती मिळाली, 5व्या क्रमांकावर तो दाखल झालाय. प्रसाद कडू नेहमीच पाहायला गेलं तर मैदानावर साऱ्यांचं लक्ष वेधत असतो. आपल्या अनोख्या हेअरस्टाईल, कधी कधी पगडी बांधून सुद्धा तो मैदानामध्ये येत असतो, त्यामुळं त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं की प्रसाद काय करेल प्रत्येक मॅचमध्ये, त्याच्यावर खास नजर असते. यावेळेस मात्र ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल, इथे मात्र टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येणारा भानुदासला मात्र कळलाच नाही. भानुदासनं अगोदरच मन बनवलं होतं लॉंग लेग फाईन लेग रिजनमध्ये खेळायचं, परंतु इथे मात्र गोलंदाज कैलास आपण कौतुक करूया, कारण डावकुरताच्या बॅट्समनला लेग स्टंपवरून पुन्हा एकदा आतमध्ये बॉल घेतलाय, ब्रेक करतोय. यावेळेस मात्र हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर. जय पवार यांना मात्र इंटरेस्ट नाही आहे कोणता वाईट बॉल देण्याची, कारण बॉल मात्र आतून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. इथे कौतुक जरूर केलं जाईल वाकडी संघाचं, ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत हा स्कोअर कार्ड मात्र थांबवला आहे, आणि असं वाटत होतं 60-65 धावा होतील, परंतु इथे मात्र टॉप एज खेळायचं होतं. ऑन साईडला बॉल मात्र गेलाय, परंतु इथे चूक करतोय अविनाशनं. मात्र चुकी जरूर केले. इथे जीवनदान दिलं जातंय, कारण असं आहे, कारण भानुदास खेळपट्टीवर आहे, आणि भानुदास खेळपट्टीवर असला तर काहीही घडू शकतो याची प्रचिती बऱ्याच वेळा प्रेक्षकांनी अनुभवले. धावा मिळतील त्या 2, 49 धावा धाव फलकावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु ही जर कॅच घेण्यात यशस्वी ठरला असता तर भानुदासला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला असता. आणि इथे मात्र हा खूप चांगली लाईन. यावेळेस मात्र टप्पा पडला तर थोडासा खाली राहतोय बॉल. भानुदास सारख्या दिग्गज धुरंधर फलंदाजाला मात्र थांबवलंय. ते स्लॉगवरच्या षटकामध्ये कैलास या गोलंदाजांना लाजबाब अफलातून कामगिरी करत असताना या शेवटच्या षटकामध्ये 49 धावा.
कुठेतरी वाटत होतं 65-70 धावांच्या आसपास पोहोचतोय की काय, परंतु इथे आता मात्र 50 ओलांडताना दमछाक झाले बामणडोंगरी संघाची. यावेळचा हा बॉल लाकूड टप्प्याचा सरळ भिरकावलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून 6 धावांकरता. तर याच बद्दल बोलत होतो, झेल सुटला नसता तर हा षटकार पाहायला मिळालाच नसता, परंतु इथे 6 धावा जोडल्या जातील आणि या अतिशय महत्त्वपूर्ण धावा जोडत असताना भानुदास मात्र आपल्या टीमसाठी 55 धावांवर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. कैलास करंबेलकर सज्ज होतोय. शेवटचा चेंडू असेल. समोर भानुदास नुकताच षटकार खेचला, जीवनदान दिल्यानंतर मात्र आक्रमक झालाय ओव्हर द विकेटनं. यावेळचा फटका हवेमध्ये आहे, उंच गेलाय क्षेत्ररक्षक मिड विकेटला. झेल टिपला जाईल का? झेल तर सुटतोय. भानुदासला अजून एक जीवनदान. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्राधान्य आणि तिसरी धाव थर्ड अंपायर कडे. 24 लाईव्ह इव्हेंटसाठी आता मात्र वर्क असेल. कॅमेरामनची आता मात्र कसोटी असेल, कारण तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत सुद्धा मिळाली नसती, कारण जर झेल टिपला असता तर तसाच आऊट झाला असता. परंतु आता मात्र तिसरी धाव कंप्लीट झाले की नाही हे आता पाहावं लागेल. इथे मात्र पाहावं लागेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या कोर्टामध्ये हा चेंडू आहे. ग्राउंड अंपायरचा डिसिजन इथे मात्र, परंतु फार क्लोज डिसिजन. भानुदास मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि चांगलं वर्क कैलासनं बॉल कलेक्ट केलाय. तदनंतर मात्र लावण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे पाहायला गेलं तर नॉट आउट असेल. बॅट्समन नॉट आउट आहे, त्यामुळे 3 धावा मिळतील. 24 लाईव्ह इव्हेंट्स, थर्ड अंपायर्स, गुड वर्क. आणि इथे मात्र 3 धावा मिळतील आणि या 3 धावेनं फायनल टोटल आपल्या समोर येतोय 58. 58 धावा, खूप चांगली धावसंख्या. 14-15च्या सरासरीनं, 14.5च्या सरासरीनं जावं लागणार आहे. 59 धावांचं लक्ष, 59 धावांचं लक्ष या 4 ओव्हर्समध्ये असेल. बामणडोंगरी संघ गोलंदाजीचा तोफखाना. आणि इथे मात्र काय घडणार? गावदेवी वाकडी संघ आऊवर बराचसा निर्भर आहे, परंतु आऊ आज मात्र बामणडोंगरीची आऊ म्हणत कळ काढणार का, याकडे खऱ्या अर्थानं साऱ्या नेरे दुंद्रे विभागाचं लक्ष असेल. परंतु आऊ जर 4 षटकं मैदानामध्ये राहिला तर काहीही घडू शकतो, याची प्रचिती बऱ्याच वेळा पाहिले. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर नेरे दुंद्रे विभागामध्ये जो पहिला खेळाडू आहे त्याच्या नावावर मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर आहे आणि सगळ्यात शांत आणि लोकप्रिय खेळाडू, एक शिस्तीचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु समोर मात्र बलाढ्य संघ आहे बामणडोंगरी संघ. परंतु या 59 धावांच्या लक्ष्याला सामोरं जाताना बामणडोंगरी संघ या धावा डिपेंड करणार की वाकडी संघ मात्र या धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये चेस करून एक मोठा उलटफेर करणार. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये चिंगो चिंगो बाबूशाह यांना. धन्यवाद दीपक सर। और सबसे पहले फिर से एक बार जितने भी ऑनलाइन दर्शक जुड़े हुए हैं यूट्यूब के माध्यम से सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। क्योंकि इस टूर्नामेंट की बात करेंगे, आज पहला दिन है किंजल स्पोर्ट्स ट्रॉफी 2020 में। और यहाँ से बात करेंगे तो यूट्यूब लाइव कमेंट्री में आपके साथ जुड़ा हूँ और ग्राउंड कमेंट्री सागर जी मांडोकर सर वहाँ पर। और चलेंगे फिर से एक बार मैदान की तरफ, जहां पर बात करेंगे जो दोनों टीमों के बीच में अभी खेला जा रहा है मुकाबला गावदेवी वाकड़ी जीवदान बामणडोंगरी के बीच में। इस सेकेंड राउंड का दूसरा मैच है और पहली तिम्बुडे टीम ने यहाँ पर दूसरा राउंड का मैच जीतकर इंतजार कर रहा है सुपर 8 मैच के लिए। और यहाँ से जो टीम जीतेगा मैच सीधा तिम्बुडे टीम के साथ मुकाबला खेलेगा। और यहाँ से देखते हैं टारगेट की तरफ एक बार चलते हैं। टॉस जीतने के साथ गावदेवी वाकड़ी टीम ने गेंदबाजी की फासला लिए थे और जहाँ पर उनका शुरुआत बात करेंगे ना, थोड़ा सा डगमगाया, लेकिन उसके बाद
जिस तरह की भानुदास का कैच छुट्टी के साथ और उसके बाद रनों का कहर बरसा यहाँ पर 24 गेंद के पर कुल 58 रन बनाए और जहाँ जीतने के लिए 59 रनों की टारगेट रखे हैं। और ये टारगेट देखिए इतना आसान भी नहीं होगा क्योंकि शाम का समय है और इतना मुश्किल भी काम नहीं है। अगर कोई एक बल्लेबाज सेट हो जाता है तो रमेश पवार यानी आओ, अगर वो बल्लेबाज सेट हो जाते हैं तो फिर मुश्किल आसान बन सकता है। कितना सपने जितने के बड़े होंगे नींद उतना ही कम होगा और स्कोर जितना बड़ा होता है गेंदबाज को दबाव उतना ही कम होता है। लेकिन यहाँ पर बात करेंगे स्कोर 4 ओवर के हिसाब से निश्चित रूप से देखा जाए तो थोड़ा बड़ा स्कोर माना जाएगा क्योंकि छोटा ग्राउंड है और दोनों बल्लेबाज आ चुके हैं मैदान के अंदर। 24/7 लाइव जिनके माध्यम से हम देख सकते हैं घर बैठकर दर्शक भी इस मैच का मजा ले रहे हैं। कोरोना वायरस जैसे महामारी बीमारी से पूरी दुनिया परेशान है, उसके बावजूद भी यहाँ पर एक बड़ी प्रतियोगिता देखने को मिलता हुआ, लेकिन कई सारे नियम रखा गया है। यहाँ पर हर टीम के साथ 2 या 3 सपोर्टर मैदान के अंदर प्रवेश करते हुए। और आज के दिन के ऊपर बात करेंगे तो यहाँ पर बेहतर अंपायरिंग के काम किए हैं यहाँ पर जय पवार सर, और उनके साथ साथ बात करेंगे तो यहाँ पर नीरज रनावत सर और तेजेश जी मात्रे। बात करेंगे आयोजन करताओं की। बात करेंगे तो और यहाँ से बात करेंगे तो इस मैच को देखिए काफ़ी सारे लोग देख रहे हैं, शुभकामना भी दे रहे हैं निश्चित रूप से। डीजे नितिन बुंदरे से वो भी इस मैच का मजा ले रहे हैं और शुभकामना देते हैं वो आखिरी टीम को। और उसके साथ साथ शैलेश जी बात करेंगे कोपरोली से, राजेश जी मस्कर जी लीजिए और कई सारे रायगढ़ ठाणे दोनों विभाग से दर्शक इस मैच का मजा ले रहे हैं, कई सारे क्रिकेट से। और चलते मैदान की तरफ ओमकार नाइक फिर से एक बार तैयार और स्ट्राइक पर नेरी दुंदरी विभाग के क्रिस गेल जिन्हें कहा जाता है और रमेश पवार यानी आओ, क्या उनकी यहाँ पर बल्ला चलेगी क्रिस गेल के जैसे? अगर उनका बल्ला चला तो फिर गांवदेवी वाकड़ी टीम खूब चले। और पहली गेंद कवर ड्राइव देखिए कवर के ऊपर से खेला गया, यहाँ पर हल्की से हवा में थी और देकर गया पहला चौका। और ये बड़े खिलाड़ी की निशानी होती है हमेशा, और ये बड़े खिलाड़ी की निशानी देखिए 24/7 लाइव आप देख सकते हो अच्छी क्लैरिटी के साथ दर्शकों के सामने। आजकल देखिए लाइव टेलीकास्ट काफ़ी कुछ आ चुका है, पीटीसी लीजिए, जीटीसी लीजिए, फॉर्च्यून लीजिए, साइफ्रेथ लाइव लीजिए और भी काफ़ी सारा लाइव वेबसाइट इस टेनिस क्रिकेट में आता हुआ। और इससे टेनिस क्रिकेट को भी फायदा मिल रहा है, उसके साथ साथ कई सारे खिलाड़ी कमेंटेटर्स हर किसी को घर बैठ कर देखिए इस मैच का आनंद ले रहे हैं। लेकिन ये मैच काफ़ी बड़ा होने वाला है, कहते ना जितना कठिन संघर्ष होगा जीत उतना शानदार होगा। और इस बार देखिए मिस हिट कर बैठे फील्डर हैं गेंद के नीचे तकदीर, और बड़ा विकेट यहाँ पर विकेट गिरता हुआ रमेश पवार आउट। खेलना चाहते थे गेंद को कहीं, लेकिन गेंद निकला कहीं, पहले ही इरादा बना लिए थे बड़ा शॉट खेलने का, लेकिन जो चाल बिछाया था यहाँ कप्तान ने यहाँ पर मिड ऑफ को हटाकर लॉन्ग ऑफ पर रखा गया था और उस चाल में फंसे। और क्यों मास्टर माइंड तेजस मात्रे को कहा जाता है, और उनके वही मास्टर माइंड उन्हें दुबई कतार तक ले गई टीम के साथ। जब रायगढ़ फनवेल से टीम दुबई दौरा किया था तब तेजस मात्रे को लिया गया था, क्योंकि टीम मैनेजमेंट के साथ बेहतर काम करते हैं। और यहाँ पर देखिए खुद कप्तान एक अच्छे आयोजक हैं और क्या कमाल का क्रिकेट से दिखाते हुए यहाँ पर जिमदाहन बाहुगन डुगरी टीम। जिमदानी बाहुगन डुगरी टीम की बात करेंगे ना, लगातार 4 साल से वो फाइनल सेमीफाइनल तक पहुँचने वाली टीम। और 2016 में बात करेंगे ना तेम्पोडे जैसी टीम, उस टीम के साथ सुपर 8 का मैच खेले थे। क्या फिर से एक बार दोनों टीमों के बीच में सुपर 8 का मुकाबला देखने को मिलेगा? ये तो आने वाला समय वक्त बताएगा, लेकिन देखिए टारगेट काफ़ी बड़ा है। और गेंदबाज फिर से एक बार तैयार, जगह बनाकर रूम बनाकर खेला, व्हाट अ शॉट, नो फील्डर नो चांस, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन 4 रन्स।
काफ़ी जल्दी गेंद को भाप लिए थे, क्योंकि सपाट विकेट से गेंद का लाइन थोड़ा आगे था, हल्की से रुम बनाए और बड़ी आसानी के साथ इस गेंद को खेल दिए और चौका देकर गया। और एक चौके की मदद से यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुँचा 8 के घर में। और यही काम करना होगा, क्योंकि आपको अगर 59 रन तक पहुँचना है, कहते हैं ना कौवा चाहे जितना भी वॉशिंग मशीन में नहा ले वो कभी गोरा नहीं हो सकता। तो उसी तरह की सिंगल डबल से आप जितनी भी कोशिश कर लो। इस बार वही शॉट इनसाइड आउट खेलने का कोशिश, हवा में गेंद को समेरा, कवर के फील्डर्स तेजस मात्रे खुद कप्तान हैं और जब तक गेंद को रोकते तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ दूसरा रन मुकम्मल करते हुए। तो चलिए गेंदबाज तैयार, देखिए रमेश पवार जैसे खिलाड़ी पहला मैच में अमित जमदाड़े मैन ऑफ द मैच बने थे और इस बार देखिए आतिश जमदाड़े अच्छी बल्लेबाजी करते हुए। और यहाँ पर देखिए ओमकार नायक की बात करेंगे ना, गेंद को आगे खिला रहे हैं, क्योंकि आज हम ज़्यादातर देखें जब भी गेंद की लाइन ज़्यादा पीछे हुई है और ज़्यादा छक्के यहाँ पर खाए हैं गेंदबाज, क्योंकि विकेट में थोड़ा सा नमीपन है और गेंदबाज कोशिश कर रहे हैं ज़्यादा से ज़्यादा गुल्डेंस और ब्लॉकल ओ एरिया में फुल लेंथ गुल्डेंस के बीच में गेंदबाजी करने की, और जिससे कहीं ना कहीं उन्हें फायदा मिलते ही जा रहा है। और इस बार देखिए अच्छा गेंद और गेंद को रोके यहाँ पर, लेकिन कोई रन नहीं। और पहला ओवर की बात करेंगे, यहाँ से खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे तो यहाँ से 12 रन, लेकिन कहीं ना कहीं यहाँ पर गाँव देवी वाकड़ी टीम के एक बल्लेबाज को, टॉप ऑर्डर के जो बल्लेबाज है ना, इन्हें का लंबी इनिंग्स खेलना होगा। कहते हैं ना जंगल में जब शेर शिकार करता है पहले खुद खाता है, उसके बाद में गिदड़ कीड़े मकोड़े ये सब खाते हैं। तो पहले अगर शुरुआत के बल्लेबाज अगर कुछ रन जोड़ लेते हैं ना, फिर जो नीचे के बल्लेबाज हैं ना बड़े आसानी के साथ रन बना सकते हैं। हमारे कैमरामैन टॉमी, एक एक टॉमी बात करेंगे, सर टॉनी सूजी एक थे गेंदबाज केनिया के, लेकिन यहाँ पर हमारे टॉमी की बात करेंगे। कैमरामैन पूरी टीम यहाँ पर बेहतर मेहनत देते हुए, कहते हैं ना मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है, अगर हौसला बुलंद हो तो तकदीर बदल जाता है। कल्पेश ठाकुर और यहाँ पर हल्के हाथों से गेंद को खेला, सिंगल के साथ स्कोर बदलते हुए। और यहाँ पर बल्लेबाज को ये ठान लेना चाहिए कि जीतेंगे हम, ये वादा करो और कोशिश हमेशा ज़्यादा करो। लेकिन अभी तक बात करेंगे ना कोशिश में कामयाब होते हुए यहाँ पर जीवदानी बामन डोंगरी टीम, लेकिन अभी भी काफ़ी कुछ बचा हुआ है गाँव देवी वागड़ी टीम के लिए। और ये चलिए गेंद को हल्के हाथों से खेला, जब तक गेंद वापस आता तब तक बड़े आसानी से 1 रन लेते हुए। बात करेंगे गाँव देवी वाकड़ी की, बात करेंगे एक हमारे अच्छे मित्र प्रवीण जी गायकर, रॉकस्टार कमेंटेटर्स, बेहतर हिंदी की आवाज़ है, बुलंद आवाज़ है, उनका भी तहे दिल से स्वागत है मैच का पूरी आनंद लेते हुए। और नितिन डीजे भी देखिए शुभकामना देते हुए इस मैच को देखते हुए। इसलिए जी कुपुल से, क्योंकि नेरे दुंदरी विभाग की जब टीम मैदान पर होती है तो उनके समर्थक तो मैच देखेंगे ऑनलाइन के माध्यम से, क्योंकि मैदान पर ज़्यादा दर्शकों को आने का पाबंदी निश्चित रूप से रखा गया है। नामदेव जमदाड़े साहब भी इस मैच का आनंद ले रहे हैं। नरेश जी पाड़ी साहब बात करेंगे, वाकड़ी के सरपंच वो भी निश्चित रूप से घर बैठकर मैच जितनी भी। और ये चलिए गेंद को हवा में उड़ाया, वाना 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 ग्रेट सिक्स। और कहते हैं ना बहता हुआ पानी का आप रास्ता बदल सकते हो पर मंजिल नहीं, और यहाँ पर बहता हुआ पानी के जैसे यहाँ पर बल्लेबाजी देखने को मिल रहा है। क्या जीवदानी बामन नगरी टीम यहाँ पर इस मैच को बचा पाएगा? क्या लगातार 4 साल का जो इतिहास है, और ये देखिए गति से बीट किया, चेंज ऑफ द फेस, बल्लेबाज की ताकत के ऊपर वार कर रहे हैं कहीं ना कहीं। कहते हैं ना दहशत बंदूक की गोली से नहीं दिमाग से होती है, और उसी तरह के बल्लेबाज को भी थोड़ा दिमाग का भी इस्तेमाल करना होगा। और इस बार देखिए गेंद का लाइन छोटा था, लेकिन गेंद में थोड़ा घुमाव था, जो गेंद गिरने के बाद ऑफ स्पिन कर रहे हैं निश्चित रूप से, क्योंकि लेफ्ट हैंड के गेंदबाज है, लेकिन बल्लेबाज के लिए लेग ब्रेक बनते जा रहा है। इतना आसान काम नहीं रहता है, लेकिन टेनिस क्रिकेट में बल्लेबाज पहले ही ऑफ साइड पर आ जाते हैं, जगह बनाकर ऑन साइड पर बड़े आसान से खेल देते हैं। और 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का टोटल बात करेंगे 25 रन
59 रनों की टारगेट से। और देखिए मैच अगर टाई होता है तो फिर सुपर ओवर तक पहुंचेगा। 12 गेंद 34 का ज़रूरत है और ये मैदान पर रन बनता है। और कहीं ना कहीं बल्लेबाज को यहाँ पर एक आध बड़ा शॉट खेलना होगा। हर ओवर में उन्हें एक दो बड़ा शॉट खेलना होगा। AK-47 का इस्तेमाल करना होगा, क्योंकि कहते हैं ना ब्राह्मण की बोली और AK-47 की गोली हमेशा दिल में लगती है। और यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार। और ये चलिए बात करेंगे यहाँ पर तीसरा गेंदबाज जीत खुद यहाँ पर गेंदबाजी करते हुए और 1 रन लिए। और मैंने पहले बता दिया, आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लो आपको मंजिल नहीं मिल सकता। मंजिल तक पहुँचने के लिए रोने से मंजिल नहीं मिलता है, हौसले से मंजिल मिलता है। गेंदबाज तैयार और ये चलिए उठाकर गेंद को खेला यहाँ पर हवा में गेंद और देकर गया छक्का। संदेश जी कहते हैं ना बस में धक्के खाना और क्रिकेट में छक्के खाना एक बराबर की जैसे। क्योंकि संदेश जी आपने बस में मुझे नहीं लगता है ज़्यादा गए होंगे, लेकिन बस में अगर धक्के खाए होंगे तो फिर अंदाज़ा लगा सकते हो बस का धक्के और क्रिकेट में छक्के ये गेंदबाज को काफ़ी चुभता है। और ये छक्का मैच को खोलता हुआ पूरी तरह से। और फिर से एक बार यॉर्कर करने का इस्तेमाल कर रहे थे, लेकिन 1 रन बड़ी आसानी के साथ लेते हुए और 1 रनों के साथ टीम का टोटल बात करेंगे जाकर पहुंच गया यहाँ से 33 रनों के गिर गया। अभी भी 26 रनों का जरूरत है। और क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं आतिश जमधाड़े। और रोहित अभी तक बात करेंगे 6 गेंद के बाद 13 रन बनाकर वो भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। और इस शर्मा को लोग याद कर रहे हैं ऑस्ट्रेलिया दौरा के लिए। और ये देखिए वाइड यॉर्कर ऑफ स्टंप के बाहर जाल बिछाया और तकदीर ने फिर से ले लिया आसान सा कैच। कहते हैं ना तोता उड़ा पंजाब से जा पहुंचा कश्मीर। अरे अच्छी बल्लेबाजी कर लेते लेकिन करने नहीं देता तकदीर। क्योंकि जब भी मौका मिलता है तकदीर मौका नहीं देते हैं। बड़ी आसानी से कैच लेते हुए बाउंड्री लाइन पर। तो चलिए यहाँ पर देखिए शुरुआत में और ये चलिए गेंदबाज तैयार है और गेंदबाज फिर से एक बार तैयार है। और यहाँ पर देखिए वाइड का इजाफा। और जब तक गेंद वापस आता अभी भी देखिए 8 गेंद 25 रनों की जरूरत है। और देखिए यहाँ पर शुरुआत के बल्लेबाज अभी तक और ये देखिए अच्छा गेंद। तारीफ करना चाहूंगा यहाँ पर अजीत को छक्का खाने के बाद कमाल की वापसी और हिम्मत दिखाते हुए यहाँ पर अभी भी देखिए गेंद और रनों के बीच में बात करेंगे ना यहाँ पर थोड़ा मुश्किल मामला है। और देखिए बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और कोई गलती नहीं किया विकेट कीपर। और यहाँ से और एक विकेट गिरता हुआ और ये साझेदारी टूटता हुआ। और मेरे हिसाब से टॉप ऑर्डर के बल्लेबाज ने काम तो कुछ समय के लिए बेहतर किए हैं, लेकिन निचले क्रम के बल्लेबाज के लिए उतना आसान नहीं होगा। मैं पहले ही बताया कि टॉप ऑर्डर के बल्लेबाज अगर अच्छा रन बना लेते हैं ना फिर नीचे के बल्लेबाज के लिए इतना मुश्किल नहीं रहेगा। अभी देखिए 6 गेंद जीत की बात करेंगे शायद यहाँ से 25 क्योंकि 6 गेंद के पर 25 रनों की जरूरत है, क्योंकि हम निचले क्रम के बल्लेबाज से ज़्यादा उम्मीद नहीं कर सकते हैं। क्योंकि टॉप ऑर्डर के बल्लेबाज इसलिए तो कहा अगर शेर शिकार करता है तो पहले खुद खाता है और उसके बाद कीड़े मकोड़े खाते हैं। अगर पहले शुरुआत में कुछ रन आ जाता है ना फिर नीचे के बल्लेबाज को बनाने के लिए इतना मुश्किल नहीं रहता है और आसान हो जाता है। और अभी जिस तरह से यहाँ पर विकेट गिरा रमेश पवार और उसके बाद
अमित जमदाड़े देखिए पिछले मैच के हीरो थे, मेरे हिसाब से इन्हें थोड़ा नीचे बहुत रख दिया बल्लेबाजी के लिए। और जिब्दानी बामुन डोंगरी की बात करेंगे ना, उनकी कप्तानी थोड़ी सी कुछ अलग सोच देखने को मिली, मास्टरमाइंड है। क्योंकि जो रणजीत ठाकुर ने पिछले मैच में हीरो बने थे, उन्हें इस बार बल्लेबाजी में प्रमोट किया गया है। भला ही वो शून्य पर आउट हुए, लेकिन जो होना चाहिए उन्होंने कर दिखाया, धोखे में नहीं रहे वो। और इस बार देखिए भानु दास अपने जाल में पूरी तरह से लेते हुए, और दर्शकों को इतना मजा नहीं आ रहा होगा, मैच थोड़ा सा एक तरफा होता हुआ। जैसे कहते ना, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। और गेंदबाज फिर से एक बार तैयार, क्योंकि किसी भी खिलाड़ी के ऊपर उंगली नहीं उठाना चाहिए। कहते हैं ना, जिस पर लोग हंसते हैं वही अक्सर इतिहास बदलते हैं। और ये देखिए इतिहास तो यहाँ बदलना थोड़ा मुश्किल है, लेकिन से वहाँ तक पहुँचने का कोशिश किया गया। अभी 3 गेंद के ऊपर 24 रनों का ज़रूरत है। ये आंकड़ा क्रिकेट में मिलना काफ़ी मुश्किल है, 3-24। इसलिए तो कहते हैं दोस्तों कि सड़क जितना भी साफ हो धूल होता है ज़रूर, और बल्लेबाज कितना भी बड़ा हो उससे भूल होता है ज़रूर। और वही गलती यहाँ पर कर बैठे। यहाँ पर रमेश पवार शुरुआत में विकेट फेंके अपना, और उसके बाद थोड़ा सा उम्मीद था यहाँ पर बाकी के बल्लेबाज से, लेकिन बाकी के बल्लेबाज में निराश किए। और मेरे हिसाब से अगर पिछले मैच का हीरो था अमित जमदाड़े, तो उन्हें थोड़ा बल्लेबाजी में प्रमोट करना चाहिए था। और आपने उन्हें ऐसे समय उतारा है और जहां मैच तक पहुंचना भी मुश्किल। और ये देखिए सीधा अंपायर की उंगली। कहते हैं ना, ऐसा कोई गांव नहीं जहां भानुदास का नाम नहीं। हर गांव में उसके निश्चित रूप से नाम पहचान छोड़कर आता है, लेकिन फंसे थे पूरी तरह से इनामपुरी के साथ में जो मुकाबला था, क्योंकि तभी अंगद पाटिल ने क्या कहर बरसाए थे। इसलिए तो मैं कहा था कि ऐसा कोई शहर नहीं जहां अंगद पाटिल का कहर नहीं। लगातार 4 छक्के दागे थे, गेंदबाजी में कंजूसी गेंदबाजी किए थे, मैच में पलटवार कर दिए थे। और वहां से जिब्दानी बामुन डोंगरी टीम मैच जीतने के साथ साथ और पीछे मुड़कर ही नहीं देखा। और ये चलिए और गेंदबाज फिर से एक बार तैयार। और ये चलिए भाई, बड़ा अच्छा गेंद, और उसके साथ मैच हुआ समाप्त। कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे जिब्दानी बामुन डोंगरी टीम सुपर 8 में प्रवेश करते हुए, और आगे की टूर्नामेंट के लिए भी शुभकामना देना चाहेंगे यहाँ पर सगाव देवी वाकड़ी टीम को। मैच हारे क्योंकि शुरुआत अच्छा नहीं हुआ उनकी बल्लेबाजी में देखा जाए तो, लेकिन से गेंदबाजी देखा जाए तो उनकी तरफ से बेहतर देखने को मिली थी। कहीं कैच छोड़ा गया, और जो यहाँ पर जिब्दानी बामुन डोंगरी टीम की बात करेंगे, तकदीर बड़ी बेहतर कैच लिए और अच्छी गेंदबाजी ओमकार नाइक की भी देखने को मिला। उसके साथ साथ यहाँ से मैच जीतते हुए